नमस्कार मंडळी. रोजच्या भाज्या थाळी बघून जरासं कंटाळा आला आहे ना, तर चला रेस्टॉरंट स्टाईल मस्त चिली पनीर आपण घरी कसं बनवता येईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर चला, हॉटेलमध्ये कधीही गेलं की स्टार्टरला काय मागवायचं म्हणजे सगळ्यांचा पहिला प्रश्न असतो, तो म्हणजे पनीर चिल्ली. तर चला तेच घरी कमी साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी बघूयात. तर यासाठी अर्धा कप मी घेतलेला आहे कॉर्नफ्लोअर, अर्धा कप मैदा, त्यानंतर थोडीशी हळद घालूयात, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि थोडंसं कलर येण्यासाठी आपलं जे पनीर आपण तळणार आहे कोटिंगनी त्याला कलर येण्यासाठी 1 चमचाभर सोया सॉस घालूया. पाणी आपल्याला लागेल तसं एक थिक बॅटर करूया आणि सर्व नीट मिक्स करून घेऊया. ओके, एकदम सोपी फ्रेंड रेसिपी, जास्त वेळ पण लागत नाही आणि साहित्य पण जास्त लागत नाही. तुमच्या जर मनात आलं तर फक्त पनीर आपल्याकडे घरी पाहिजे, बाकी काय आपण सगळं बनवू शकतो. तर आता हे सगळं नीट मिक्स करूया आणि छानसं आपण ह्याला बॅटर करूया. बॅटर एकदम पातळ किंवा एकदम घट्टसर करायचं नाही आहे, थोडंसं मीडियम करायचं आहे. पनीरला छान कोट व्हायला पाहिजे आपलं बॅटर आणि तळल्यानंतर छान क्रिस्पीनेस यायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये ॲड करूया 300 ग्रॅम पनीर क्यूब्स. कमी जास्त तुम्ही करू शकता. मी तर 300 ग्रॅम पनीर क्यूब्स घेते आहे, कारण आता आपण घरी बनवणार स्टार्टर म्हणजे मस्त खाणार ना ताव मारून. तर मी तर 300 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, त्यालासुद्धा आपण छान नीट मिक्स करून घेऊयात. आणि आता एक एक पनीरचे बॉल जे आहेत ना फ्रेंड्स, आपल्याला एकदम इझी पडेल तळण्यासाठी. आपण जर वरनं कोट केलं ना पावडरसारखं तर तेवढं क्रिस्पीनेस येत नाही. तुम्ही ही ट्रिक वापरून बघा. असं ट्रिकनी जर केलं तुम्ही तर एकदम कुरकुरीत आपले पनीर जे आहेत ते तळले जातात. तर आता इथं कढईत तेल ठेवलेलं आहे. पनीरचे बघा असे एक एक क्यूब्स टाकून आपण छान तळून घेणार आहोत. जरी ते चिटकले तरी पण फ्रेंड्स आपण तळल्यानंतर त्याला इझिली सेपरेट करू शकतो. त्यामुळं जरी चिटकले तरी काहीच हरकत नाही आहे. त्यासाठी हे सगळं आपण नीट मिक्स करून घेऊया, तेलामध्ये छान तळून घेऊयात. ओके, आता गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जास्त जर तुम्ही फ्लेम मोठी ठेवला तर नुसतंच वर कलर एकदम डार्क येईल आणि आतमध्ये पनीर जे आहेत ते एकदम हे होतील. आणि एकदम बारीक ठेवलं तर एकदम पनीर चिवी म्हणजे चावायला किंवा एकदम असे रबरासारखे होतील. त्यामुळं गॅस जो आहे तो आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायचा आहे. आता मीडियम फ्लेमवरती ह्याला छान एक 3 ते 4 मिनटं तेलामध्ये छान असं तळून घेऊयात. कलर एकदम असा मस्त यायला पाहिजे, ब्राउनिश, आणि क्रिस्पीनेस आपल्या पनीरला यायला पाहिजे. मी तुम्हाला क्रिस्पीनेससुद्धा दाखवेल आपल्या पनीरचं. परफेक्ट. बघितलं फ्रेंड. आता फ्रेंड्स दुसरी आपण बॅच जी आहे तीसुद्धा छान आपण तळून घेणार आहोत. परफेक्ट. आता ह्यालासुद्धा छान क्रिस्पी एक गोल्डन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत. फ्रेंड्स आता आपले हे जे तळून होते तोपर्यंत आपण कांदा जो आहे तो आपल्याला चौकोनी पीसेसमध्ये चिरायचा आहे. त्यानंतर शिमला मिर्च लागते यासाठी, ते सुद्धा आपल्याला चौकोनी पीसमध्ये चिरायचं आहे, जेणेकरून आपल्या जे चिली पनीर आहे ते एकदम रेस्टॉरंट स्टाईलसारखं दिसेल. एकदम आपण भाजीला चिरतो तसं बारीक आपल्याला चिरायचं नाही आहे. तर हे तळत तळत तेही प्रोसिजर मी करून घेतलेली आहे. परफेक्ट. तर हे बघा फ्रेंड्स, किती सुंदर आपले पनीर जे आहे ते तळून रेडी आहेत. असं जर चिटकलं तर तुम्ही इझिली त्याला सेपरेट करू शकता. परफेक्ट. अशा तळल्याने फ्रेंड्स पनीर जे आहे ते सॉसमध्ये गेल्यावर एकदम मऊ लुसलुशीत लागणार नाही आहे किंवा बिळबिळीत लागणार नाही. छान असं क्रिस्पी बराच वेळ आपला पनीर जे आहे ते राहणार आहे. आता इथं कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, ज्यामध्ये खिसलेलं लसूण, खिसलेलं आपलं आलं आणि त्यानंतर एक 3 ते 4 हिरव्या मिरच्या स्लिट करून टाकलेल्या आहेत. आता पनीर चिली म्हणजे चिली तर पाहिजे, थोडंसं हे तिखटच असतं, त्यासाठी चिली पनीरमध्ये आपण थोडेसे चिली पण टाकलेले आहेत. आता आलं लसूण छान लाल झालं की आपण जे चौकोनी पीसेसमध्ये कांदा, कॅप्सिकम, सिमला मिरची चिरलेली आहे त्यालासुद्धा आता तेलात आपण मिक्स करून घेऊया. आता तेलात थोडंसं नीट मिक्स होण्यासाठी एक हे घालायचं आपल्याला, मीठ घालायचं थोडंसं, ज्याने काय होईल ह्या दोन्हीला पण जरासं फ्लेवर पण येईल आणि जरासं मऊ होतील. जास्त आपल्याला कुक करायचं नाही आहे फ्रेंड, क्रंचीनेस त्याचा ठेवायचा आहे भाजीला, म्हणजे सिमला मिरचीला आणि कांद्याला. एकदम आपल्याला भाजून त्याला मऊ करायचं नाही आहे. आता हे छान नीट मिक्स करून झालेलं आहे आपलं फ्रेंड्स. आता ह्याच्यामध्ये सॉसेस जे आहेत ते 1 बाय 1 आपण ॲड करणार आहोत. तर सगळ्यात आधी इथं आपण घालूयात थोडंसं रेड चिली सॉस. ओके, जरा मिक्स करून घेऊयात, खाली लागायला नको, गॅस चालू आहे आपला. त्यानंतर ॲड करूया सोया सॉस 2 चमचे.
त्यानंतर ॲड करूया टोमॅटो केचप. टोमॅटो केचप खूपच गरजेचं आहे फ्रेंड्स, नाहीतर काय होतं याचं बॅलन्स होत नाही, जरासा आंबटपणा येतो ह्या सॉसमुळे. त्यामुळे टोमॅटो सॉस आपल्याला घालायचा आहे आणि थोडंसं कलर येण्यासाठी काश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे. आता हे कॉर्नफ्लॉवर 1-2 चमचे आणि पाणी 2 चमचे घालून त्याची पेस्ट करायची आहे, स्लरी करायची आहे, तीसुद्धा ग्रेव्हीत ॲड करायची आहे. जेणेकरून काय होईल, आपल्या पनीरच्या ग्रेव्हीला जो आहे तो थोडंसं थिकनेस येईल, थोडंसं टेस्ट येईल. तुम्हाला ड्राय हवं असेल तर ही स्टेप तुम्ही स्किप केली तरी चालेल. तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल, पनीरला छान मसाल्यांचं किंवा सॉसचं कोटिंग पाहिजे असेल तर तुम्ही पाणी घालू शकता. परफेक्ट. तर थोडीशी साखर घालूया. साखर काय करतं, आपल्या सॉसेसचा आंबटपणा, आपण जे तिखट चिली वगैरे टाकलेलं आहे त्याचं सगळं बॅलन्स करतं. आता हे आपले तळलेले पनीर हे सुद्धा आता आपण ग्रेव्हीत ॲड करूयात. आता इथनं काय करायचं आहे फ्रेंड्स, इथनं आपली फ्लेम जरा कमी करायची आहे आणि आपलं हात जे आहे ते जरासं स्लो करायचं आहे. एकदम भार 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 भाजीसारखं परतायचं नाही आहे, कारण नाजूक असं पनीरचं हे फक्त आपल्याला सॉटे करायचं, वर खाली व्यवस्थित पनीर जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे या सॉसेसमध्ये. आता एक 2 ते 3 मिनटं मिक्स करून झालं की आपलं लगेच चिली पनीर तयार आहे. ह्याला आपल्याला फार शिजवत बसायचं नाही आहे, नाहीतर पनीर एकदम सॉगी होईल आणि एकदम मऊ सॉफ्ट होईल. तर तसं आपल्याला नको आहे. थोडंसं भाज्यांचा, पनीरचा क्रंचीनेस आपल्याला हवा आहे, त्यामुळे जास्त फिरवत बसायचं नाही आहे. वरून थोडंसं कोथिंबीर किंवा तुमच्याकडं स्प्रिंग ऑनियन किंवा कांद्याची पात जर असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही गार्निशिंग करू शकता. तर फ्रेंड्स, स्टेप बाय स्टेप हॉटेलसारखी रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला पनीर चिल्ली कशी करायची हे मी सांगितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जरा जरी तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल.